अकोटमध्ये एमआयएम सोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत आघाडी केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्थानिक पातळीवरील नेत्यांवर फडणवीस नाराज झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। तर अकोटमध्ये भाजपनं एमआयएम सोबत युती केलेली आहे, तर अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत आघाडी केलेली आहे आणि यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचं कळतंय। कारण या दोन्ही युतींवरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे, भाजपवर टीका केलेली आहे। काँग्रेस मुक्त भारतचं स्वप्न पाहणारा भाजप आता काँग्रेस सोबत गेल्यानं संजय राऊतांनी देखील त्यांच्यावर टीका केलेली आहे। त्यामुळे आता यावरून मुख्यमंत्री देखील नाराज झाल्याचं कळतंय। या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओम, अकोटमध्ये एमआयएम सोबत आणि अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत युती केल्यानं मुख्यमंत्री नाराज झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका मांडलेली आहे? स्थानिक नेत्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत काही चर्चा केलेली आहे का? निश्चितच प्राची जर आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रकारच्या अभद्र युत्या आणि आघाड्या झालेल्याच आपल्याला पाहायला मिळालं। परंतु थेट अकोटमध्ये ज्या पद्धतीची युती झाली किंवा अंबरनाथमध्ये सुद्धा ज्या प्रकारे इतर पक्षांसोबत भाजपनं हातमिळवणी केली, त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। स्थानिक नेत्यांच्या एकंदर भूमिकेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा जो निर्णय आहे तो जो निर्णय झालाय तो अतिशय चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलंय। या निर्णयासंदर्भात आता भाजपकडनं पुनर्विचार सुद्धा केला जाऊ शकतो, ज्या पद्धतीनं सत्तेसाठी आणि स्थानिक पातळीवरच्या समीकरणांसाठी हे गणित जुळवलं गेलं। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर या निर्णयासंदर्भात पुनर्विचार सुद्धा भाजपकडनं केला जाईल आणि स्थानिक नेत्यांना या संदर्भात समज सुद्धा दिली जाईल अशी देखील माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या नाराजी व्यक्त केल्याच्या नंतर आता स्थानिक पातळीवर झालेली समीकरणं तशीच राहतात की त्यामध्ये पुन्हा बदल करून भाजप वेगळी भूमिका घेतोय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।